विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडल्याची चर्चा रंगलेली आहे। नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यावरून आता काँग्रेसमध्येच हे दोन गट पडलेले आहेत अशी शक्यता वर्तवली जाते। विश्वासार्ह आमदारांची मतं वळवण्यावर खरतर ठाकरेंचा आग्रह होता आणि यानंतर आपण पाहतोय दुसरीकडे याचा परिणाम असा सुद्धा झालेला आहे। जयंत पाटील हे पराभूत झाले आणि काँग्रेसची 4 मतं फुटल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। या संदर्भात काँग्रेस कारवाई सुद्धा करणार आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी, विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच दोन गट पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान फुटीर आमदारांना ट्रक आणि टेम्पो भरून पैसे देण्यात आले असा आरोप संजय राऊत यांनी क्रॉस वोटिंग वरून केलाय। तसंच मत देणाऱ्या आमदारांना 200 कोटींचा निधी आणि 10 ते 15 कोटी रोख देण्यात आल्याचा दावा राऊतांनी केलेला आहे। दरम्यान शिवसेना पक्षाबद्दलच्या सुनावणीवरून आम्हाला तारीख पे तारीख मिळणं ही संविधानाची हत्या असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय। 200 कोटींचे निधी दिले, पैसे नाहीयेत। 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर। महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे। 200 कोटींचा निधी उधळला गेला मत देणाऱ्या याच्यावरती आणि 10 कोटीपासून 25 कोटीपर्यंत रोख रक्कम देण्यात आला आणि काही आमदारांना जमिनी देण्यात। अनकॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट सरकार केंद्र की मदद से चल रही, वो खुलेआम विधायक हो सांसद की खरीदी बिक्री परचेस डीलिंग कर रही है और हमें सिर्फ तारीख पे तारीख मिल रही है, तारीख पे तारीख। 14 जुलाई को आर्गुमेंट होने वाला था या अंतिम, अब 14 अगस्त दे दिया। हर तारीख जो हमको मिलती है इस मामले में वो हर तारीख संविधान की हत्या